समानतेच्या हक्कीनुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदे सर्वांसाठी सारखेच असते. अनेक कायदे असे आहेत जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ, बिना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. तुम्ही शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारकडे पूर्ण करू शकता किंवा त्या मागण्या न मान्य केल्यास तुम्ही उपोषणाला बसू शकता. जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य, विचार आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य मूलभूत स्वातंत्र्य आहे व प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत आणि विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचे विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. जीवतेचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. हे सगळे हक्क आपल्याला भारताच्या संविधानाने दिले आहेत.